बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि आपण जर बघितलं असेल बच्चू कडू जरी आंदोलनात सहभागी नसले, ते जरी मुंबईला बैठकीत गेले असले तरी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। आपण बघू शकता की याच मैदानावर नियोजित जो मैदान आहे या मैदानावर एका अर्थाने जे आहे ते आंदोलक जे आहेत ते एका अर्थाने बसणार असते होते, मात्र या पावसामुळे जे आहे ते संपूर्ण चिखलाचे साम्राज्य सध्याच्या घडीला इथे दिसत आहे। आणि आपण बघू शकता की महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जे आहेत ते संपूर्ण आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण बघू शकता की काल ज्या पद्धतीने बच्चू कडू यांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण रस्ते मोकळे करून देऊ आणि न्यायालयाचे आम्ही कुठले अवमान करणार नाही, आपण बघू शकता की संपूर्ण रस्ते सुद्धा या ठिकाणी मोकळे आहेत। मात्र याच ठिकाणी जे आहे ते आंदोलन होणार आहे आणि 9 वाजता जे आहे ते मनोज जरांगे आहे ते आंदोलनास्थळी येणार आहेत। आपण बघू शकता की संपूर्ण मार्ग जे आहेत ते मोकळे आहेत आणि सध्या पावसाची स्थिती या ठिकाणी आहे। रिपरिप पाऊस सध्या सकाळपासून जे आहे ते नागपुरात पडत आहे। आपल्यासोबत ते आंदोलक आहेत, त्या आंदोलकांसोबत बोलू। काय सांगाल, आपण जर बघितलं असेल तर जे काल संख्या होती त्यापेक्षा आज कमी आहे संख्या, काय आज पण भरपूर तेवढीच संख्या राहणार आहे, कारण शेतकरी ह्या सरकारला कंटाळलेला आहे। ह्या सरकारला जाग येण्यासाठी बच्चू भाऊच्या पाठीमागे असतील, जरांगे पाटलाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभा राहणार आहे, कारण आम्ही पाण्यातच काम करतो आणि या पाण्यानं आमचं शेतीचं पूर्ण वाटोळं केलेलं आहे। आणि तरी जर तुम्हाला आमची या सरकारला जर आमची मजाच घ्यायची असेल तर आता आम्ही आमचा जीव जरी गेला तरी चालेल, पण आम्ही या हक्काची लढाई लढल्याशिवाय राहणार नाही। आणि बच्चू कडू आमच्यासाठी एवढे रात्रंदिवस पायपिटी करते, एवढे 136 जिल्ह्यात त्यांनी पायपिटी केली आणि आम्ही शेतकरी या बच्चू भाऊच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहणार आहे। आणि बच्चू भाऊचा हा लढा यशस्वी झाल्याशिवाय आम्ही इथून या चिखलात नेलं तरी चालन, आम्ही या पाण्यात नेलं तरी चालन, पण भाऊच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। अरे तुम्हाला आमच्या शेतकऱ्याचं पार मातीच करायची असेल तर मग आम्हाला निवडून आम्हाला खोटं बोलून मुंबईत जे बैठक पार पडण्यात त्यात तोडगा निघेल असं तुम्हाला वाटते का? भाऊला जे मीटिंगला बोलवलं त्यांनी असं 4 वेळेस आम्हाला भाऊला आश्वासन दिले तरी पण तोडगा निघाला नाही। पण आता हे उद्याचा तोडगा शेवटचा राहणार आहे आणि ह्या तोडग्यात जर आमचा निकाली जरा विषय निघला नाही तर आम्ही जीव गेला तरी चालन, रोडवर मेला तरी चालन, पावसात पार बुडून मेलं तरी चालन, पण आम्ही हा लढा आमचा वर्षभर चालला तरी आम्ही रोडवर उठणार नाही अशी आमची अपेक्षा आहे। आणि त्यांनी आमचं कर्ज आम्ही त्यांना हात जोडून एकदा विनंती करतो का भाऊच्या शब्दाला त्यांनी मान दिला पाहिजे। भाऊचं एवढी पायपिटी करून राहिले भाऊ, तरी पण तुम्हाला जर समजायला तयार नसेल तर आम्ही पार मेलं तरी चालणार, पण आम्ही हाल सोडणार नाही। आज मनोज जरांगे येणार आहेत, काय या मनोज जरांगे सुद्धा येणार आहेत, किती वाजतापर्यंत येणार? मनोज जरांगे थोड्याच वेळात पोहोचणार आहे, अर्ध्या तासामध्ये पोहोचणार आहे आणि त्यांच्याबरोबर बच्चू भाऊ सुद्धा येणार आहेत। या ठिकाणी कालच्या पेक्षा आज आंदोलनाची तीव्र स्वरूपात आंदोलन होणार आहे या ठिकाणी आणि इथून पुढे आंदोलन हे वाढत जाणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत या 3 सरकारचं खाली डोकं वर पाय केल्याशिवाय प्रहार जनता पक्ष आणि शेतकरी संघटना दिव्यांग सोडणार नाही, हे मी साठी लोकांना सांगतो। आपण बघू शकता की मोठ्या संख्येने जे आहेत ते शेतकरी बांधव आहेत। आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला पावसाचे साम्राज्य आणि आज मनोज जरांगे आहेत ते आंदोलना ठिकाणी भेट देणार आहेत। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।